स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत मूग डाळीचा ढोकळा। इथं आपण 1 वाटी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे। इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। अर्धी वाटी आपण आंबट दही घेतलेलं आहे। इथं मिरची आणि आलं घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, या भिजवलेल्या डाळीमध्ये आपण डाळ सगळी निथळून घेतले पाणी काढून। आता हे मिरची आणि आल्याचे तुकडे टाकूया आणि हे आपण मिक्सरला लावून घेऊया। आता आपण या मिश्रणामध्ये या डाळीमध्ये दही घालूया। या अर्धी वाटी आपण आंबट दही घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपलं मिक्सरला आपण डाळ वाटून घेतलेली आहे। एकदम सॉफ्ट आणि एकदम बारीक अशी वाटलेली आहे डाळ आपण। आता आपण ढोकळा कसा करायचा ते बघूया। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे आपण बारीक रवा टाकतोय। आपण थोडीशी हळद टाकणार आहे, एक अर्धा चमचा हळद टाकतोय। एक अर्धा चमचा आपण मीठ टाकूया। आता अर्धा चमचा आपण साखर टाकूया। आपण थोडंसं तेल टाकूया, 2 चमचे आपल्याला तेल टाकायचंय। आता आपण हा जो इनो आहे, इनो टाकूया। थोडंसं आपण आता हा इनो ॲक्टिवेट करायचा आहे आपल्याला। थोडंसं पाणी टाकूया आणि आता हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हे जे मिश्रण आहे हे आपल्याला एकदम हलकं करून घ्यायचं आहे। इथे आपण एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि इकडे आपण एका पसरट कढईमध्ये पाणी गरम करत ठेवले। आता आपण त्याच्यावरती ढोकळा लावणार आहे। आता आपण इथं पाणी गरम करत ठेवलंय, त्याच्यामध्ये हे भांडं ठेवलेलं आहे, एक पसरट भांडं, आपलं कुकरचं भांडं आहे। आता हे झाकण ठेवून आपण 15 मिनिटासाठी ढोकळा उकडून घेणार आहे। आपण एक 15 मिनिटासाठी आता हा ढोकळा उकडून देणार आहे। आपला ढोकळा छानपैकी उकडून झालेला आहे, आपण बघूया। झालेला आहे, छान शिजलेला आहे। आता आपण थंड झाला की काढून घेऊया। आता आपण ढोकळा भांड्यातून बाहेर काढून घेतलाय। आता आपण ह्याच्या सुरीने आपण काप करणार आहे ह्याचे ढोकळ्याच्या आणि त्याला आपण फोडणी देणार आहे। ढोकळा आता आपण भांड्यातून काढून घेतलेला आहे। हा पहा किती स्पंजी, एकदम छान प्रकारे मऊ असा खूप छान स्पंजी जो ढोकळा झालेला आहे आपला। आता आपण ह्याला फोडणी देऊया। आता आपण ढोकळ्यासाठी इथे तडका करून घेऊया। गॅस बंद करते मी, तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे। तेलामध्ये आपण मोहरी टाकूया, ती चिरलेली मिरची आहे, कढीपत्त्याची पानं आहेत, एक चिमूटभर आपण हिंग टाकूया। छानपैकी हा आता तडका आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ढोकळ्यासाठी। आता आपण थोडंसं ह्या तडक्यामध्ये पाणी ओतूया। साखर घालायची आपल्याला थोडीशी आणि आता हा तडका आपला तयार आहे। अशा प्रकारे आपण आता हे जे तडक्याचं पाणी केलेलं आहे ते पाणी आपण ढोकळ्यावरती टाकूया। हे तडक्याचं पाणी आपण टाकलं ना की ढोकळा सुका सुका लागत नाही आपल्याला, नाही तर मग घशामध्ये थोडासा अडकल्यासारखा होतो। तर हे थोडंसं आपल्याला पाणी टाकून ढोकळा आपल्याला ओलसर करून घ्यायचा आहे। मूग डाळीचा ढोकळा आहे मंडळी, पचायला हलका,
चविष्ट पण तेवढाच आणि होतो पण पटकन, वेळ लागत नाही. आपण चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकूया. अशा प्रकारे आपला ढोकळा, मूग डाळीचा ढोकळा तयार आहे. मी एक पीस काढून दाखवते मंडळी. हा पहा, छानपैकी आपला किती स्पॉन्जी आणि किती छान एकदम मस्त झालेला आहे ढोकळा. आता हा खाण्यासाठी तयार आहे मंडळी. अशा प्रकारे करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.